त्याच्यानंतर पक्षी जर असा थंडी वाजते आणि असा जर बसला वगैरे तर कोंबडीच्या अंगावर पडलं तरी चालतं, पाण्यावर पडलं तरी चालतं, त्याच्यानंतर खाद्यावर पडलं शिवाय पूर्ण भरतं विटामिन्स असतात हे आपल्याला रोज पक्ष्यांना संध्याकाळी देईल. तर पक्षाचं कसं होतं की पाणी कमी पिल्यानंतर त्याचं पोटामध्ये ते जाम होतं. मित्रांनो, कुक्कुटपालन व्यवसाय सुरू करण्याचा विचार करत आहात तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. कुक्कुटपालन व्यवसाय सुरू करण्या अगोदर शेड कशी असावी, जागा किती असावी, खाण्यापिण्याची व्यवस्था, योग्य प्रकारे लाईटिंग याबाबतची माहिती जवळपास सर्वांनाच असते. खरी परीक्षा तर तेव्हा सुरू होते जेव्हा आपण कोंबड्या किंवा त्यांची पिल्लं शेडमध्ये आणतो. त्यांची काळजी कशी घ्यायची, पहिल्या दिवसापासून त्यांना कोणत्या प्रकारची औषधं द्यायची आणि कोणत्या चुका टाळायच्या हे अनेक नवीन शेतकऱ्यांना माहीत नसतं. हाच भाग सर्वात महत्त्वाचा आहे, कारण सुरुवातीच्या काही दिवसात जर योग्य प्रकारे काळजी घेतली नाही तर मोठं नुकसान होऊ शकतं. आपण भेटलो होतो शिंदे ॲग्रोफार्मचे मालक मिस्टर अभिजित शिंदे सर यांना. अनेक वर्षांचा अनुभव असलेले अभिजित शिंदे सर आज आपल्याला अगदी सोप्या भाषेत सांगणार आहेत की शेडमध्ये पिल्ले किंवा कोंबड्या आल्यानंतर त्यांची काळजी कोणत्या प्रकारची घ्यायची आणि त्यांना कोणत्या प्रकारची औषधं द्यायची. चला तर मग वेळ न घालवता थेट अभिजित सरांकडून संपूर्ण माहिती जाणून घेऊया. रेकर्सोलिन किंवा B904 हे औषध आहे. आता हे कशासाठी वापरायचं असतं तर बॅक्टेरियल इन्फेक्शन क्लीन करण्यासाठी वापरायचं असतं. हे कोंबडीच्या अंगावर पडलं तरी चालतं, पाण्यावर पडलं तरी चालतं, त्याच्यानंतर खाद्यावर पडलं तरी चालतं. फक्त हा स्प्रे करायचा असतो जसं मी मगाशी तुम्हाला दाखवला होता त्याच पद्धतीने. ह्याने काय होतं की जे काय बॅक्टेरियल इन्फेक्शन होतं, कोंबडीची शिट्स वगैरे होतात त्याच्यावर बॅक्टेरिया जर असेल तर क्लीन होतात. किंवा कोणाचं तुम्ही दुसऱ्या फार्मवरनं जर आपल्या फार्मवर आलं तर तो एक धोका असतो. त्यामुळे शेडच्या बाहेर, शेडच्या आतमध्ये आणि कोंबड्यांच्या अंगावर हे एक आठवड्यातून 2दा केलं तर बेटर आहे. त्याच्यानंतर हे मल्टीस्टार आहे, मल्टीव्हिटॅमिन. याच्यामध्ये वाय मिनरल आणि मल्टीस्टार असे 2 व्हरायटी भेटतात. तुम्ही मल्टीस्टार घ्या. याच्यात मिनरल मिक्सर पूर्ण भरते, विटॅमिन्स असतात. हे आपल्याला रोज पक्ष्यांना संध्याकाळी काही दिवस द्यायचंय आणि नंतर मग आठवड्यातून 2-3 दिवस दिलं तरी चालतं. हे स्ट्रेस रिलीफ करून पाण्यामध्ये 1 लिटर मध्ये 5 ml ते 10 ml याच्यामध्ये टाकू शकता. त्याच्यानंतर हे लॅक्झिन पावडर आहे किंवा टेट्रासायक्लिन पावडर, असे 2 पावडर आहेत. याचं काम असंच आहे की ज्यावेळेस आता खाद्य चेंज होणार, आमच्या इथं बारामतीचं आहे, तुमच्या इथं आता दुसऱ्याचं आहे, तर पक्ष्याचं कसं होतं की पाणी कमी पिल्यानंतर त्याचं पोटामध्ये ते जाम होतं, पॉटी त्याला होत नाही. तर ते पॉटी होण्यासाठी, जुलाब होण्यासाठी किंवा जे खाल्ले ते पचण्यासाठी आपण लॅक्झिन पावडर देतो. हे आठवड्यातून 3 दिवस तुम्हाला कंटिन्यूस द्यायचंय पाण्यामधून. 1 लिटरला 5 ग्रॅमची पावडर असते ती टाकायची. अर्धा लिटरचं जरी बनवून ठेवलं सगळ्यांना, पाणी पिलं संपलं, त्याच्यानंतर हे पाणी धुवून टाकायचं. हे द्यायचं म्हणजे माझ्याकडे घेऊन गेल्यानंतरही द्यायचं आणि रॅन्डमली हे अँटीबायोटिक मध्ये पण काम केलं जातं तरी जातं. त्याच्यानंतर पक्षी जर असा थंडी वाजते आणि असा जर बसला वगैरे तर अँटीबायोटिक तर अँटीबायोटिक कुठलं द्यायचं असेल तर त्यासाठी न्यूडॉक्स म्हणून आहे. हे अँटीबायोटिक आहे. हे 1 लिटरला तुम्ही 5 ग्रामची पावडर टाका आणि अँटीबायोटिक म्हणून द्या. हे पावडर दिल्यानंतर संध्याकाळी हे पाणी द्यायचं. आणि हे सगळं आपण ते भांड्यांमध्येच द्यायचं पाण्याच्या. फक्त नंतर फ्रेश पाणी टाकताना ते क्लीन करू आम्ही. नाही क्लीन जरी नाही केलं तर काय नाही. फॉर एक्झाम्पल तुमच्याकडे 100 पक्षी आहेत, 2 पाण्याचे भांडे, तर अर्धा लिटरचं 2च पाणी बनवायचं, म्हणजे 1 लिटरचं पाणी बनवायचं. खाद्य झाल्यानंतर अर्ध्या तासानंतर ते पाणी द्यायचं. म्हणजे खाद्य खाल्ल्यानंतर लगेच पाण्यावर तुटून जातात. अर्धा लिटरचं पाणी म्हणजे औषध कमी लागतं पण पाणी सगळ्यांना जातं. बरोबर. पाणी संपल्यानंतर फ्रेश पाणी द्या, विषय संपला. आणि संध्याकाळच्या टायमिंगला मल्टीस्टार द्या, म्हणजे आजारी पक्षी जरा थोडासा स्ट्रेस मिळेल. याच्यापेक्षा मोठे भांडे आहे आमच्याकडे पाण्याचे. हो माझ्याकडे आहे की ते मोठे भांडे 8 लिटरचे. 8 लिटर ते चालतील ना 1 महिन्याच्या पिल्लाला. मग आम्ही तेच घेऊन ठेवतो ना परत मोठे. तेच घ्या. त्याच्यानंतर हे रेप्सोहर्प आहे. हे जेव्हा सर्दी वगैरे जे होती त्याचा वास वगैरे हा विक्स सारखा आहे. जेव्हा पक्ष्यांना सर्दी होते, असं वाटलं की सर्दी होती, गरगर करतायत, त्या केसमध्ये गरम कोमट पाणी करून हे औषध टाकून 5 ml 2 ml असं टाकून तुम्ही त्यांना सकाळी सकाळी देऊ शकता. किंवा गरम पाणी करायचं आणि त्याची फवारणी जशी आपण बाकीची करतो, त्यांच्या अंगावर कशावर जरी पडलं तर काय प्रॉब्लेम नाही, शेडच्या आतमध्ये फवारणी करा. पण जर त्यांना सर्दी वगैरे वाटलं तर वातावरणामध्ये तुम्हाला तर लगेच जाणवतं कारण आपल्या शेडमध्ये थोडासा हे येतं. दुसरी गोष्ट आहे, तूस जे खालचं आहे ते रोज खालीवर करायचं आहे. जी आहे म्हणजे फॉर एक्झाम्पल तुम्ही आतमध्ये गेलात, खायला टाकलेत, खाऊन होऊन द्यायचं. खाऊन झाल्यानंतर त्यांचं सगळं खाऊन झाल्यानंतर मग आपलं पाणीच्या वेळेस मग आपला पायाने इकडे तिकडे करायचं किंवा दाताळे भेटतं ते खालीवर करून घ्यायचं. असं दाताळे भेटतं तुम्हाला असं बाहेर, त्या पद्धतीने तिथे 4 हे असतात त्याला पंजा, किंवा असं पंजाचंही तुम्हाला भेटेल. माझ्याकडे असं ऑनलाईन भेटेल. ते खालीवर करायचं म्हणजे त्यातला अमोनिया जो गॅस असतो त्यांच्या शीट्समुळे झालेला तो बाहेर जातो. शेड ओपन केल्यानंतर हव्यात ते निघून जातात. या पद्धतीने फक्त काळजी घ्या. रोज पाणी द्या, थंड पाणी द्यायचं नाही. कोमट पाणी, साधं पाणी, साधं हंड्यातलं पाणी जे असतं तेच. चिल्ड पाणी म्हणजे आपण म्हणतो ना, सकाळी जर तुमची टाकी असेल तर सकाळी त्या पाईपावरून चिल्ड पाणी येतं. फिल्टरचं पाणी थंडच आहे आमचं, डायरेक्ट टाकीत नाही फिल्टर मध्ये. ते थंड पाणी टाळा म्हणजे ह्या वातावरणामध्ये.
ओके. थोडं गरम करायचं. थोडं गरम करा. कोमट असेल तर उत्तम, नाही तर मग 10 ते 11 नंतर पाणी देता. म्हणजे हे पाणी गार जे आहे ते हा, पहिले हा. सेटल डाऊन होऊ द्या. गार पाणी निघून गेल्यानंतर तुम्ही देऊन टाका. फक्त थंड पाणी टाळा हं. काही हे वातावरणामध्ये. ठीक आहे. थँक्यू. तर मित्रांनो, आशा आहे अभिजित सरांनी सांगितलेली माहिती तुम्हाला नक्कीच उपयोगी पडली असेल. जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. कमेंट करून तुमचे प्रश्न विचारा. तसंच कुक्कुटपालन, शेती आणि ग्रामीण व्यवसायाशी संबंधित माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण एका नवीन विषयावर भेटूया. तोपर्यंत धन्यवाद.